शिवसेना विरुद्ध शिवसेना या 5 मतदारसंघात जनतेचा कौल हा शिंदेंना किंवा ठाकरेंना काय आहे पाहूया. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 साली स्थापन केलेल्या शिवसेनेचे 2 भाग पडले. शिवसेनेच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात अनेक बंड झाले, अनेकांनी पक्ष फोडला, मात्र शिवसेना हा पक्ष म्हणून उभा राहिला. एक नेता एक मैदान ही शिवसेनेची ओळख राज्यात नव्हे तर देशभरात झाली होती. मात्र याच शिवसेनेच्या आता 2 शिवसेना झाल्या आहेत. 17 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने दिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय होता. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशा 2 शिवसेना आता राज्यात तयार झाल्या आहेत. या दोन्ही शिवसेना आता आगामी लोकसभा निवडणुकीला आमनेसामने येणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी 17 तर एकनाथ शिंदे यांनी 8 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. यातील 5 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असे लढत होणार आहे. यातील पहिला मतदारसंघ आहे तो दक्षिण मुंबई. शिंदे गटाकडून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यावर त्यांच्याकडे 2022मध्ये लोकसभेत शिवसेनेचे गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राहुल शेवाळे यांच्या विरोधात ठाकरे गटाचे अनिल देसाई रिंगणात उतरले आहेत. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अनिल देसाई हे शिवसेनेचे सचिव नेते आहेत. निवडणूक कायदेशीर बाबी आणि व्यवस्थापन यात त्यांचा हातखंडा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी दक्षिण मुंबई आणि शिर्डी हे 2 मतदारसंघ मनसेसाठी मागितले होते अशी चर्चा होती. याशिवाय महायुतीतील केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी मतदारसंघावर दावा सांगितला होता. मात्र येथे शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे या 2 वेळा विजयी झालेल्या विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. 2014-19 असे 2 लोकसभेमध्ये मावळ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार श्रीरंग बारणे यांना एकदा पुन्हा शिंदे गटाकडून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाने संजोग वागेरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आरोग्य अधिकारी यांना शौचालय साफ करायला लावणारे आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदारकीचा राजीनामा देणारे हेमंत पाटील हे राज्यभर चर्चेत आले होते. हेमंत पाटील हे 2014मध्ये नांदेड दक्षिणचे आमदार होते, तर 2019मध्ये त्यांनी शिवसेनेच्या विजयी उमेदवार म्हणून लोकसभेत हिंगोलीचे प्रतिनिधित्व केले. हेमंत पाटील यांच्या नावाला भाजपचा तीव्र विरोध होता. उमेदवारीवरून महायुतीत मोठा संघर्ष झाला, पण एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांना उमेदवारी मिळवून दिली.